अचिवतुगोल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। राज्यसेवा 2024 साठी आपण स्टेट बोर्डपासून सुरुवात करत आहोत। त्याचबरोबर आपण प्रीवियस इयरचे क्वेश्चनही सर्व घेणार आहोत, कारण प्रीवियस इयरचे क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला क्वेश्चनची लेवल समजते आणि कुठपर्यंत तुम्हाला कसं स्टडी करायचं हेही समजतं आणि त्याचबरोबर येणारे एक्झाममध्ये तुम्हाला त्यावरचेही क्वेश्चन विचारले गेले तर ते तुमचे कव्हर होतात। ठीक आहे, तर बघा सेकंड चॅप्टर हे आपलं आपण स्टेट बोर्ड काय घेतोय आणि त्यामध्ये तुम्हाला फक्त मी इम्पॉर्टंट चॅप्टर घेणार आहे आणि पूर्ण जे काही इम्पॉर्टंट चॅप्टर आहे त्यामधलं पूर्ण रीड करणार आहे, कारण त्यानुसार तुम्हाला काय होणार आहे, थोडीशी ओळख होणार आहे। आता पृथ्वीची फिरणे, आता पृथ्वीबद्दल तुम्हाला थोडीशी ओळख होणार आहे। जॉग्राफी तुम्हाला हा सब्जेक्ट अवघड जात असेल तर बेसिक जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला जॉग्राफी हा सब्जेक्ट सोपा जाईल। ठीक आहे, पुढे आपल्याला जॉग्राफी हा मॅप थ्रू स्टडी करायचा आहे। तर बघा सेकंड चॅप्टर आहे पृथ्वीचे फिरणे। आता इथे तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलंय कशा प्रकारे पृथ्वी फिरते। तर तुम्हाला भवरा माहीत असेल तो कसा, बघा त्या दोऱ्याला बांधल्यानंतर ते सोडलं की तो भवरा काय करतो, असं एका रेषेभोवती फिरतो, म्हणजे तर तो एकाच रेषेभोवती गोल गोल फिरतो। ठीक आहे, बघा भवरा स्वतःभोवती फिरतो। स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एक अदृश्य रेषेभोवती फिरते। ती रेषा असते का नाही, तर ती स्वतःभोवती फिरणारी ती बरोबर एका लाईनच्या गोल फिरते। ठीक आहे, वस्तूची स्वतःभोवती फिरणारा परिवलन म्हणतात, म्हणजे एखादी वस्तू स्वतःभोवती फिरत असेल त्याला काय म्हणतात, परिवलन म्हणतात। IMP पॉईंट नोट करून घ्यायचा। परिवलन कशाला म्हणतात, तर वस्तूचे स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात, परिवलन म्हणतात। ठीक आहे, तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते, म्हणजे ज्या अदृश्य रेषा ती रेषा नसते पण ती बरोबर त्या रेषेशी गोल फिरत होते, त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस म्हणतात। त्याला काय म्हणतात, अक्ष किंवा आस म्हणतात। बघा इथे तुम्हाला भवऱ्याचं चित्रही दाखवलंय। त्यानंतर बघा ओळंबा आणि पृथ्वीच्या अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोण करतात हे तुमच्या लक्षात, म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे असं। बघा इथे तुम्हाला उत्तर ध्रुव दाखवलंय, NS दाखवलंय, तर पृथ्वीचा अक्ष दाखवलाय उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध, म्हणजे बघा इथे सेंटरला, बघा इथे आपण वेगळा कलर चेंज करू। ठीक आहे, बघा इथे सेंटरपासून ही जी रेष जाते, इकडचा भाग उत्तर गोलार्ध आणि इकडचा दक्षिण गोलार्ध। ठीक आहे, इकडचा पृथ्वीचा अक्ष आहे, इकडे दक्षिण गोलार्ध आहे। ठीक आहे, त्यानंतर सेंटरला काय विषुववृत्त, इथे उत्तर ध्रुव आणि इकडे काय आहे, दक्षिण ध्रुव। बघा N उत्तर ध्रुव आणि S काय आहे, दक्षिण ध्रुव। अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते। चित्रातल्या पृथ्वीच्या अक्ष NS या रेषेने दाखवला। बघा NS ही जी रेषा आहे ना, तिने काय दाखवलंय, तुमचा अक्ष दाखवलाय। ठीक आहे, NS या रेषेने अक्ष दाखवलाय, हा पॉइंट नोट करून घ्यायचा आहे। त्यानंतर जाते N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव मानतात। बघा N हा जो N पॉइंट आहे आणि हा जो S पॉइंट आहे त्याला ध्रुव म्हणतात। हे दक्षिण ध्रुव आणि तो काय झाला, उत्तर ध्रुव। दिशा तुम्हाला माहिती आहे, बघा ही पूर्व असते, ही पश्चिम, खाली दक्षिण, वरती उत्तर। ठीक आहे, म्हणजे आपल्या उजव्या हाताकडनं पूर्व असते, पश्चिम। उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात। पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात। आत्ताच आपण बघितलं, बघा या काल्पनिक इथे रेषा मारलेल्या एका नाहीत, ह्या काल्पनिक याला काय म्हणतात, विषुववृत्त म्हणतात। आणि दोन भाग होतात। ठीक आहे, वरील पृथ्वीगोल पहा, विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात। ठीक आहे, IMP पॉईंट नोट करून घ्यायचं आहे। इथेही तुम्ही अक्ष कशाला म्हणता, IMP पॉईंट नोट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा ध्रुव कशाला म्हणता, IMP। मग हे बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होता। इथे एका मोठ्या, बघा इथे प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवलं, एका मोठ्या टेबलवर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा। मेणबत्ती भोवती एक मोठा वर्तुळ काढा। या वर्तुळाच्या एक बिंदूवर पृथ्वी गोल ठेवा। मेणबत्ती पेटवा, खोलीत अंधार करा। मेणबत्ती म्हणजे सूर्य असे समजा। बघा आता रात्र आणि दिवस कसा होतो हे तुम्हाला दाखवलंय। बघा आता हा सूर्य आहे आणि ही काय, पृथ्वी। ठीक आहे, त्यानंतर बघा काय सांगितलं, पृथ्वी गोलाच्या कोणत्या भागात उजेड पडतो, कोणत्या भागावर उजेड पडत नाही। आता ही पृथ्वी बघा या प्रकारे फिरते। ठीक आहे, या प्रकारे फिरते। हा जो अर्धा भाग आहे बघा, आणि हा काय, सूर्य आहे, हा काय सूर्य। आता या सूर्याचा प्रकाश या अर्ध्या भागावर पडतोय म्हणून इथे काय, दिवस असणार आहे। या अर्ध्या भागावर पडतोय का नाही, म्हणजे इथे रात्र असणार आहे, या प्रकारे। तर ही पूर्ण फिरून इकडे येते तेव्हा इकडे काय होतं, रात्र
दिवस असतो आणि इकडे काय असते, रात्र असते, या प्रकारे. ठीक आहे, म्हणजे ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती ही प्रदक्षिणा घालते. ते त्याला वर्ष कसं म्हणते हे आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने बघा. आता आपलं हे घड्याळ आहे, ते कसं फिरतं, या प्रकारे. म्हणजे विरुद्ध दिशा कोणती येणार आहे, ही. म्हणजे पृथ्वी कोणती, विरुद्ध दिशेने फिरते, घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने फिरते. इथे आपण बघितलंच, विरुद्ध दिशेने फिरते. ठीक आहे, यावरही क्वेश्चन विचारला जातो, पृथ्वी स्वतः भोवती आणि सूर्याभोवती कोणत्या दिशेने फिरते, घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. बघा, हा पॉईंट नोट करा, तुम्हाला डायरेक्टली दिलं जाईल पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हा IMP पॉईंट नोट करायचा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला घड्याळाच्या काठ्याच्या दिशा विरुद्ध दिशेने तर माहिती आहे, पण हेही लक्षात ठेवा, पश्चिम आणि पूर्वेकडून फिरते. त्यानंतर बघा, पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात. ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन आहे, तर जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र आहे आपण म्हणतो. त्यानंतर बघा, एक लाल टिकली घ्या, ती पृथ्वी गोलावर चिटकवा. वरील प्रयोगाप्रमाणेच पृथ्वीगोल व मेणबत्ती घेऊन प्रयोग करा. पृथ्वीगोल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा. लाल टिकल्यावर पृथ्वीगोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्य आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करा. बघा, इथे तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलं आहे. बघा इथे, बघा आता इथे मध्यस्थ होईल. ठीक आहे, इकडे जर आले, हे जर इकडे आले तर रात्र, इकडे काय दिवस. लाल टिकलीवरील एकदा सूर्योदयाच्या झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते पहा, म्हणजे पूर्ण एक दिवस लागतो. स्वतःभोवतीचा एक फेरी म्हणजेच एक परिभ्रमण पूर्ण झालेले असते, तेव्हा लाल टिकलीवरील पुन्हा सूर्योदय होतो हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीच्या एका परिभ्रमणाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. काय म्हणतो, एक दिवस म्हणतो. बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती परिक्रमा पूर्ण करण्यासाठी तिला एक दिवस लागतो आणि सूर्याभोवती करायला बघा एक दिवस आणि एक रात्र असे दिवसाचे काय होतं, एक दिवस आणि एक रात्र असे भाग पडतात. कालमापनासाठी एक दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास म्हणतो. त्यानंतर बघा, वर्ष. पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवा आणि अक्षाच्या दिशेने बदलणार नाही याची काळजी घ्या. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करते. बघा, आता हा सूर्य, ही पृथ्वी. आता ही पृथ्वी स्वतःभोवती या दिशेने फिरते, तर सूर्याभोवती ही ती स्वतःभोवती तर ती एक दिवसात पूर्ण फिरते आणि ही सूर्याभोवती ही फिरत असते याप्रमाणे. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. म्हणजे पूर्ण परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला 1 वर्ष लागतो आणि स्वतःभोवती परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 1 दिवस लागतो. सुमारे 365 दिवस आणि 6 तास लागतात. ठीक आहे, IMP पॉईंट हे नोट करून घ्या. काही समजत नसेल तसं कमेंट्समध्ये सांगायचं, म्हणजे कन्सेप्ट सर्व क्लिअर झाल्या पाहिजे. ठीक आहे, आता लीप वर्ष, आता इथे तुम्हाला रिजनिंगमध्ये हे याचा यूज होणार आहे. ठीक आहे, ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस जातात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात, म्हणजे 4 वर्षात 24 तास किंवा 1 दिवस पूर्ण कमी धरला जातो. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 1 अधिकचा दिवस जोडला जातो. त्यापूर्वी फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसांचा असतो. आता बघा, 28 आणि 29. आता 29 तारखेला कोणाचा बड्डे असेल तर त्याचा पुढचा 4 वर्षांनीच 29 तारीख येते. ठीक आहे, तोपर्यंत काय 28च तारीख येते. ते 365 ऐवजी 366 दिवसांचे असते. या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. बघा, लीप वर्ष कशाला म्हणते ते तुम्हाला सांगितलं. 365 ऐवजी 366 दिवस असेल ते काय असतं, लीप वर्ष असते. म्हणजे त्या वर्षी फेब्रुवारी हा 29 तारखेचा असतो. ठीक आहे, 29 पर्यंत असतो आणि इतर वेळेस 28. पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो, हे आपण मागील येतात पाहिलं. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो. का होतो, तर पृथ्वीच्या आस कललेला आहे, त्याच्या परिभ्रमणामुळे काय होतं, हा फरक होतो. ठीक आहे, हा फरकही लक्षात ठेवा. IMP पॉईंट म्हणून नोट करून घ्या. छोटे छोटे पॉईंट आहे, तुम्हाला पुढे जाऊन याचा खूप फायदा होणार आहे. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. तो कोणत्या काळामध्ये असते, डेट लक्षात ठेवा. म्हणजेच दिन मोठा असतो, त्यामुळे तिथे उष्णता जास्त असते, म्हणूनच या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. मग उन्हाळा का असतो हे तुम्हाला सांगितलं. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते, म्हणजे रात्र मोठी असते, त्यामुळे या भागाला उष्णता कमी प्रमाणात मिळते, त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा
हिवाळा असतो. बघा कुठे उन्हाळा असतो कुठे हिवाळा असतो हे तुम्हाला इथे स्पष्टपणे सांगितलं. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते, त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते, म्हणून या दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते, त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. वरील तारखांमध्ये लीफ वर्षामुळे फरक पडू शकतो याची नोंद घ्या. भारतात प्रामुख्याने बघा उन्हाळा पावसाळा हिवाळा हे मुख्य ऋतू तर तुम्हाला माहितीच आहे. किती 3 ऋतू आहे, कोणता? उन्हाळा पावसाळा हिवाळा. त्याचबरोबर तुम्हाला ही माहिती पाहिजे बघा, वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिरीष असे ही ऋतू मानतो. असे 6 ऋतूंचे चक्र, हे 6 ऋतूंचे चक्र लक्षात ठेवायचे. ठीक आहे, डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. नंतर आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण व उत्सव साजरे केले जातात, तसेच विविध गाणी म्हटली जातात आणि खेळही खेळले जातात. त्यानंतर बघा पौर्णिमा आणि अमावस्या. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. आता बघा हा झाला सूर्य, हा झाला चंद्र आणि ही झाली पृथ्वी. आता बघा पृथ्वी स्वतःभोवती परिक्रमा पूर्ण करते आणि चंद्र काय करतो? पृथ्वीभोवती परिक्रमा पूर्ण करतो. आता जेव्हा तो चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान असेल तेव्हा काय असते? पौर्णिमा असते. जेव्हा तो सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये नसेल या साईडला असेल तेव्हा काय असते? अमावस्या असते. या प्रकारे चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या दोन भ्रमण कक्ष एकमेकांना छेदतात, म्हणून सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही. केव्हा असतात? ते पौर्णिमेला असतात. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. ठीक आहे, एकच बाजू दिसते, कारण दुसरी बाजू बघा या साईडची अर्धीच बाजू आपल्याला दिसते, अर्धी इकडची दिसते का? नाही. चंद्र स्वयंप्रकाशित नाही आहे, चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. ठीक आहे, म्हणजेच काय? तो स्वयंप्रकाशित नाही आहे, त्याचा सूर्यापासून त्याला प्रकाश भेटतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राच्या पृथ्वीकडे पूर्ण भाग दिसतो. अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राच्या पृथ्वीहून दिसणाऱ्या प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला म्हणतो. ठीक आहे, चांद्रमास आणि तिथी. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्या चंद्राला किती 14 ते 15 दिवस लागतात. किती लागतात? 14 ते 15. त्या 15 वाड्याला शुल्क पक्ष म्हणतात. काय म्हणतात? शुल्क पक्ष. पुढे आपण त्याची नोट घेणारच आहोत. ठीक आहे, त्यानंतर बघा पौर्णिमेनंतर चंद्राच्या पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. 14 ते 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या, त्याला 15 वाड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. ठीक आहे, अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येच्या काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला चांद्रमास म्हणतात. काय म्हणतात? चांद्रमास. चांद्रमासाला प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. ठीक आहे, मग इथे तुम्हाला दाखवले ते अमावस्या, त्यानंतर चंद्र कसा कोर होते, त्यानंतर पूर्ण हा पौर्णिमा. ठीक आहे, हे नोट करून घ्यायचं IMP म्हणून. अमावस्या आणि पौर्णिमा यांचा 15 वाड्याला काय म्हणतात? शुल्क पक्ष म्हणतात. पौर्णिमा ते अमावस्येच्या 15 वाड्याला काय म्हणतात? कृष्ण पक्ष म्हणतात. आणि कृष्ण पक्ष आणि शुल्क पक्ष या दोन्हीला चंद्रमास म्हणतात, म्हणजे एक पूर्ण महिना. ठीक आहे, एवढं IMP नोट करून घ्यायचं आहे. इथे आपण काय शिकलो आत्ताच आपण बघितलं. त्यानंतर तुम्हाला नोट्स हवे असतील तर बघा, हा सूर्य चंद्र आणि पृथ्वी आत्ताच मी तुम्हाला समजून दाखवलं, त्याप्रमाणे तुम्ही समजून घ्यायचं. बघा याप्रमाणे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वस्तूची स्वतःभोवती फिरण्याला परिभ्रमण म्हणतात. त्यानंतर अक्ष, त्यानंतर ध्रुव सांगितलं, विषुववृत्त. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. 365 आणि 6 तास असतात. ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळा, त्यानंतर ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिरीष आणि वसंत. ठीक आहे, असे 6 ऋतू आहे. त्यानंतर बघा शुल्क पक्ष, कृष्ण पक्ष आणि 1 महिना, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, या प्रकारे आपला सेकंड लेक्चर इथे संपला. थँक्यू.